नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? तर डे 1 इन साऊथ इंडिया सिरीजमध्ये जाणार आहोत आपण आज मदुराईला. मदुराईला पोहोचल्यानंतर पहिली गोष्ट मला साऊथ इंडियन हाफ साडीसारखा लुक करायचा होता. म्हणून माझ्यासाठी मी ही साऊथ इंडियन अनस्टिच साडी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि मग मी ती छान साऊथ इंडियन टाईप लेहंगासारखी शिवून घेतली. हाफ साडीचा लुक दिला, ज्वेलरीज वेअर केले. तिघांचेही आमच्या मॅचिंग कलरचे आउटफिट झाले. आमच्या हॉटेलपासून मंदिर 4 किलोमीटरवर असल्यामुळे ऑटोने मंदिरात जायला निघालो. साऊथ इंडियामधल्या सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले मीनाक्षी अम्मन मंदिर. या मंदिराची शिल्पकला, गोपुरम आणि इतिहास खूपच अद्भुत आहे. तुम्ही पाहू शकता या गोपुरमवर हजारो रंगीत मूर्ती कोरलेल्या आहेत. इथे जवळजवळ 33,000 पेक्षा जास्त शिल्पकृती आहेत. या मंदिरात देवी मीनाक्षी अम्मन आणि भगवान सुंदरेश्वर यांची पूजा केली जाते. मीनाक्षी देवी ही पार्वती देवीचे रूप आहे, तर सुंदरेश्वर म्हणजे भगवान शंकर. मंदिरात तुम्ही कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स म्हणजेच मोबाईल सुद्धा नेऊ शकत नाही. बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था केलेली आहे. दर्शनाची वेळ सकाळी 5 ते 12:30 तर संध्याकाळी 4 ते 10 असून जनरल दर्शन मोफत आहे किंवा स्पेशल दर्शन ₹100 पर पर्सन बुक करून तुम्ही जाऊ शकता. मदुराईत हे शिव आणि शक्तीचं पवित्र मिलन आहे. बाहेर आल्यावर इथला आकर्षित असा मदुराईचा प्रसिद्ध थंड पेय जिगर थंडा तुम्ही मिस करूच शकत नाही. त्याचबरोबर इथे तुम्ही सारी ज्वेलरीजची छान शॉपिंग करू शकता. असा होता आमचा दिवस आणि शेवटी असा छान साऊथ इंडियन कॅफेमध्ये आम्ही इडली डोसाचा आस्वाद घेतला आणि आमचा दिवस एका छान समाधानाच्या नोटवर संपवला. आणि आता वेळ होती दुसऱ्या दिवशी सकाळी रामेश्वरमला जायची. सो पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.